नमस्कार. बऱ्याच दिवसांपासून मला काही ना काहीतरी मेसेज येतात आहेत. मी आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी ऑस्ट्रेलियाला आहे, मेलबर्नमध्ये माझ्या मुलाकडे आली आहे. आणि बऱ्याच महिन्यांपासून म्हणजे बरेच महिने, अजून 2-4 महिने मला इथे राहायचं आहे. म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांचे प्रश्नाचं उत्तर देताना काहीतरी असं होतं की मी वेळेत पोचत नाहीये किंवा तो जो मेसेज आहे तो माझ्यापर्यंत पोचत नाहीये, असं काही गोष्टी होतात आहेत. पण निश्चितच मला एक गोष्ट मात्र सातत्याने जाणवली की लोकांना पुन्हा जाणून घ्यायचंय की आपली स्वतःची दृष्ट कशी काढावी. हा बायकांचा प्रश्न असावा बहुधा, पण मला असं वाटतं आता पुरुष लोक पण ह्याच्यात जास्त इन्व्हॉल्व्ह होत आहेत. का? कारण की निश्चितच आपल्याला दुसऱ्याला कोणाला तरी सांगण्यापेक्षा स्वतःच्या स्वतः आपण हे पटकन केलं तर ते बरं पडतं आणि आपल्याला बाहेर जाऊन सांगायची पण आवश्यकता नाही. तर मुळात म्हणजे आपल्याला काय करायचंय, तर खडे मीठ असतं, ते खडे मीठ आपल्याकडे घ्यायचं, हातात घ्यायचं चिमूटभर आणि स्वतःवरनं 7 वेळा डोक्यावरनं फिरवायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि मग या खांद्यावरनं आणि या खांद्यावरनं असं करून 3दा फुंकर मारायची आणि त्याच्यानंतर ते बेसिनमध्ये टाकून स्वच्छ हात धुवायचे आणि मग आपल्या कामाला लागायचं. हातपाय धुतले, चूळ भरलीत आणि तुम्ही कामाला लागलात तरी अतिशय उत्तम. मला काही लोकांनी प्रश्न विचारले होते, त्याच्यामध्ये एकाचं कोणाचं तरी मला असं वाटतं एक स्टेटमेंट आलं की काही पण दुसऱ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण हातपाय धुवूनच घरात आलेलं बरं, म्हणजे आपण चादर आपली कशी घ्यावी किंवा काय घ्यावी ह्याच्यावरती प्रश्न उरत नाही. पण तुम्ही एकटेच फक्त घरात राहणारे नसता. घरामध्ये तुम्ही समजा एकटेच राहणारे आहात तर काहीच इश्यू नाहीये, कारण की काय आहे की तुम्ही येता, तुम्ही हातपाय धुता, तुम्हाला तुमची बैठक माहिती आहे, टायमिंग्स माहिती आहे, त्यावेळेला येऊन तुम्ही तुमच्या गादीवर झोपता सुद्धा. पण जी लोक घरामध्ये 3-4 लोक आहेत ती येत जात असतात, त्यावेळेला बरेचदा घरामध्ये अनाहुतपणे कुठे ना कुठेतरी निगेटिव्हिटी अडकते आणि त्यावेळेला मात्र त्रास होतो आणि त्यावेळेला आपण सांगावं लागतं की चादरीला कोणी हात लावलाय, कोणी काही आलंय, बाहेरची लोक आहेत, कोणी गादीवर बसली आहेत. बरेचदा आपल्याला असं वाटतं की जे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात त्यांच्या बेडरूममध्ये जास्त लोक बाहेरची जात नाहीत, कारण की ते प्रिव्हसी त्यांची त्यांना जपायची असते. बरोबर आहे, प्रिव्हसी जपायची असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेचदा ती खोली आवरलेली पण नसते. पण निश्चितच दुसऱ्यांच्या रूममध्ये जाऊ नये याच्या पाठीमागे अजून एक आहे की ती प्रायव्हसी जी आहे, तो बेड जो आहे त्याच्यावरती बरीच डिस्कशन्स पण होतात, घरातल्या गोष्टींबद्दल पण डिस्कशन्स होत असतात आणि त्यामुळे कित्येक वेळेला बाहेरची ऊर्जा घरात आल्यानंतर त्या डिस्कशन्सला उत्तर सापडत नाही. कोणी घर बघायला आलंय म्हणून त्यांनी घर बघितलं आणि मग ते निघून गेले, तर हा भाग वेगळा झाला. पण सातत्याने येऊन डायरेक्ट बेडरूममध्ये जाऊन बसणं, गप्पा मारणं, हात पाय पसरून, पाय पसरून तिथे बसायचं आणि गप्पा मारायच्या, ह्याच्यामध्ये थोडंसं मला पण थोडं खटकतं, कारण की त्याच्यावरती आपण ऊर्जा आपली सांडतो. आता एका अजूनही मला असे प्रश्न येतील ह्याच्यावरती की मग लोक येऊन बसल्यानंतर आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही, आमचं 1 BHKच आहे. सगळ्या गोष्टी करू शकता, सगळ्यांवरती सोल्युशन्स आहेत. समजे तुमची जागा खूप लहान असेल तर तुम्ही निश्चितच तुमच्या चादरी बदलू शकता, उशींचे आभरे बदलू शकता आणि मग तुम्ही पुन्हा ते घालून त्याच्यावरती मग तुमचं रोजचे जे गप्पा गोष्टी आहेत नवऱ्याबरोबरच्या किंवा कोणाबरोबरच्या आहेत त्या तुम्ही करू शकता. मग प्रश्न परत परत तोच येतोय म्हणून मी पुन्हा उत्तर देते की लोक म्हणतात घराची ऊर्जा जी आहे ती आम्ही आमचं स्वतःचं जेव्हा घर घेऊ त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती अभ्यास करून घेऊ. पण आमचं तर रेंटवरचं आहे, तर रेंटमध्ये पण त्रास होतो का? का आम्हाला काही जास्त बघायची गरज नाही, किंवा आम्ही घरामध्ये बऱ्याच देवाचं मी सगळं करतो आणि तरी देखील आम्हाला त्रास का होतो? तुमचं मन लागायला पाहिजे ना. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासाचं पुस्तक मी 5 तास वाचलं पण त्यातलं माझ्या डोक्यात काहीच जात नाहीये. इट इज लाईक दॅट. हे तसंच काहीच आहे की घराची ऊर्जा तुम्हाला ते पुन्हा त्याचं जे परिणाम असतात, चांगले परिणाम जे असतात, जे आपण अध्याय वाचू, कुठले 14वा अध्याय वाचू, 11वा अध्याय वाचू, 15वा अध्याय वाचू किंवा दत्त महाराजांचं पूर्ण पारायण करू, नवनाथांचं पारायण करू, ह्या सगळ्या गोष्टी जरी केल्या तरी देखील त्या फक्त वाचल्या गेल्या तर त्याच्यात काही उपयोग नाही. तुम्हाला काय करायला हवंय की त्याच्यात मन तुमचं रमलं पाहिजे. आजूबाजूला काय चाललंय ह्याच्यात तुमचं लक्ष लागलं. बाबा कुकरच्या तिकडे 3 शिट्या झाल्या आहेत, मला कुकर बंद करायला पाहिजे आणि म्हणून बायकोला त्यांनी 2दा-3दा पुरुषांनी समजा टाळ्या वाजून बोलवलं की कुकर
तर ह्याला मी वाचणं म्हणत नाही. आता वाचताना लोक बरीच म्हणतात की घरामध्ये मी एकटाच असतो, दरवाजा उघडायला कोणी नसतं, म्हणून मला वाचता येत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं, कारणं आपण शोधली तर आपल्याला कारणं भरपूर आहेत न करण्याची किंवा न मन लागण्याची. पण मला असं वाटतं असं काहीतरी कारण शोधा ज्याच्याने तुम्हाला मन लागेल. जसं लोक गाणगापूरला जातात, तिकडे रममाण झाले असतात, दत्त जयंतीच्या अगोदर जातात आणि तिथे जाऊन ते पारायण करतात. 3 दिवसाचं करतात, 7 दिवसाचं करतात आणि त्याच्यानंतर त्यांना बरेचसे अनुभव पण येतात आणि ते अनुभव आल्यानंतर त्यांना फार बरं वाटतं. म्हणजे मी असेही लोक बघितलेली आहेत की 12-12, 14-14, 20-20, 25-25 वर्ष हे वाचतात, पारायण करतात. आणि कित्येक लोक मला आता म्हणतात की मी 25 वर्ष पारायण केलं, मी 75चा आहे आणि मला आजकाल ना पारायण करताना खूप झोप येते. मला आश्चर्य वाटतं, असं ते मला विचारतात की मला आश्चर्य वाटतं की मी असं कसा काय करू शकेन ज्यावेळेला मला दत्ताचं पारायण करताना मला इतकं छान वाटतं आणि आता मला झोप येते. अहो पण तुम्हीच उत्तर दिलं, तुमचं ह्याच्यामध्ये निगेटिव्हिटीचा काही प्रकारच नाहीये. तुमचं एज आहे, तुम्ही 75चे आहात. नाव गो स्लो, थोडंसं लाईफ एन्जॉय करा. ह्याचा अर्थ असा नव्हे की बाहेर काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण थोडा स्वतःला सुद्धा वेळ द्या. तुम्ही देवाचं नाव घ्याच का? कारण की त्याची तुमची ऊर्जा जी आहे ती अबाधित राहते, ती चांगली राहते आणि त्यामुळे तुमच्या बरोबरीने येणारी जाणारी जी काही लोक आहेत ती सगळी लोक तुम्हाला तुमच्याकडे पाहताना त्यांना ती ऊर्जा जाणवते. लोक म्हणतात की हे आले घरात की मस्त वाटतं. ती ऊर्जा आहे तुमची आणि तुम्ही ती जोपासली 25 वर्ष. मग एक 26वं वर्ष समजा असं गेलं तर तुम्हाला भीती वाटायची काहीच आवश्यकता नाहीये किंवा स्वतःला गिल्ट फील मध्ये घालायची काहीच आवश्यकता नाहीये. अर्थात आपण परत गुरूंकडेच वळलो, पण मला बरेच लोकांनी सांगितलं की तुम्ही प्लीज काही अनुभव सांगा की त्याच्याने आम्हाला अजून कळेल की काय होतं आणि काय नाही होत. तर मी तुम्हाला एक गोष्टीरूपी सांगते. कारण काय होतं की कोणाचं नाव घेतलं की मग व्यक्तीला थोडंसं खटकतं, बरोबर आहे की नाही, आणि कोणालाच असं वाटत नाही की आपलं नाव घ्यावं. तर मी तुम्हाला गोष्टी रूपाने सांगते. एकदा काय झालं की एका घरामध्ये एक व्यक्ती ज्याची फॅक्टरी होती त्या काम करायचा तो व्यक्ती, त्याची सौभाग्यवती आणि त्यांच्या 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी, असे ते 4 जण राहत होते. पण ते कुटुंब जे होतं ते अजून एका त्यांच्या भावाबरोबर राहत होतं. त्यामुळे भावाची 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी, त्यांचे मिस्टर, त्यांना असं सगळं, भावाची बायकोणी असं. चला आता हे 2 कुटुंब एकत्र राहत आहेत. त्याच्यात त्या ज्या व्यक्तीचं आपण बोलतोय त्याची आई पण राहत होती, वडील नव्हते. तर ते घर तसं म्हणाल तर खूप भरलेलं होतं आणि तिथे ये जा पण लोकांची भरपूर होती. त्याच्यामध्येच एकदा असं झालं की एक गुरुरूपी व्यक्ती त्यांना भेटला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी या, तुम्ही घरी या, मला तुमचे सगळे विचार पटतात आहेत आणि मला तुम्हाला गुरु करून घ्यायचंय. आणि तो व्यक्ती काय होता, कसा होता, पण हे पुढे गोष्टीमध्ये तुम्हाला समजणारच आहे. पण तो व्यक्ती मला हो हो मला तुला शिष्य बनवून घ्यायला फार आवडेल आणि मी तुझ्या घरी येतोय. ते घरी आले, 2 तास बसले आणि बायकोला सांगितलं की हे बघ माझे गुरु म्हणून, आणि तिने छानसं काही खायला दिलं आणि मग त्यांनी खाल्लं, ते गप्पा गोष्टी केल्या आणि ते निघून गेले. मग 2-4 दिवसांनी पुन्हा त्यांचा फोन आला, कसे आहात, काय आहात. पुन्हा त्यांचं आवभगत केलं गेलं, पुन्हा ते आले होते त्यावेळेला आणि ह्या सगळ्या गोष्टी वरचेवर होत राहिल्या. म्हणजे 6 महिन्यामध्ये एकदा होत होतं, मग 3 महिन्यात एकदा व्हायला लागलं, नंतर महिन्यात एकदा व्हायला लागलं, नंतर 15 दिवसात व्हायला लागलं. आता काय होतं की 2 कुटुंब होती. या 2 कुटुंबांमध्ये एक कुटुंब वेगळं झालं, म्हणजे पूर्ण नवरा बायको आणि 2 मुलं त्यांची वेगळी झाली. आणि हा ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय त्याला आपण एक नाव देऊया ए. तरी ए ज्या व्यक्तीची जी फॅमिली होती ती तिथेच राहत होती आणि एक दिवशी हे तडक घरी आले आणि म्हणाले मी तुझ्याकडे राहणार आहे काही दिवस. असं म्हणल्यानंतर सगळे अवाक झाले. सगळे म्हणण्यापेक्षा म्हणजे त्यांची 2 मुलं, त्यांची मिसेस ही अवाक झाली की असं कसं, म्हणजे की मी न सांगता न सवरता मी तुमच्याकडे राहायला आलोय आणि आता मी इथे राहणार आहे, असं करून त्यांनी छोटं बोचकं स्वतःबरोबर आणलं होतं. ते तिथेच ठेवलं आणि ते राहू लागले. पहिल्या दिवशी सगळं चांगलं केलं गेलं. मग त्यांनी काही बोधप्रत काही गोष्टी सांगितल्या सुद्धा की काय चांगलं असतं, काय वाईट असतं. आणि त्याच्यानंतर मग ते असं विचारायला लागले की तुमचा भाऊ कुठे गेला, तो काय करतो, किंवा त्यांनी असं का केलं, तो घरून का गेला, बरंच झालं तो गेला,
किंवा मग त्याच्यानंतर जी एची मिसेस होती ती एक दिवशी म्हणाली की माझ्या बहिणीकडे मला जायचं आहे, तर मी सगळं जेवण बिवण करून ठेवलेलं आहे तुमच्या सगळ्या लोकांचं. आणि मिस्टर पण तर जाणारच होते बाहेर कामानिमित्त. तर ते म्हणाले नाही तुम्ही जायचं नाही तुमच्या बहिणीकडे, दरडावून बोलल्यासारखे. ती म्हणाली का बरं? नाही जायचं, मी सांगतोय ना म्हणून तुम्हाला ऐकलं गेलं पाहिजे. तर या व्यक्तीने सांगितलं की ठीक आहे, म्हणजे आता गुरुरूपी व्यक्ती असल्या कारणाने हा आदेश आला म्हटल्यानंतर ती म्हणाली की ठीक आहे मी नाही जात. पण तिच्या मनात कुठेतरी ते खटकलं, कारण की त्यांचे रिलेशन्स, त्यांचे नातेसंबंध अतिशय उत्तम होते आणि तरी देखील त्यांनी नाही सांगितलं होतं. कारण विचारलं तर ते फक्त एवढंच म्हणाले होते मी सांगतोय म्हणून. पुढचे 15 दिवस गेले. ती बहीण कुरकुर करायची, अगं तू येणार होतीस, तू आली नाहीस. पुन्हा 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर तिने फोन केला, ती म्हणाली तू आली नाहीस. 20 दिवस झाले आपण भेटूया बाहेर कुठेतरी, तू आली नाहीस. त्यापर्यंत हा व्यक्ती 10 दिवस राहून निघून गेला होता. मग ती जाऊन बहिणीला भेटली आणि बहीण म्हणाली हे बघ पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे फंक्शन आहे, मी काही बुक क्लब मीटिंग ठेवलेली आहे, त्यामुळे सगळ्या मैत्रिणी येत आहेत माझ्या आणि तुला तिथे यायचंय. या बहिणींचा एकोपा सॉलिड होता, खूप जवळचा. आणि त्या दरम्यान परत हे आले राहायला आणि ते म्हणाले हे काय तू कुठे निघालीस? मी आत्ताच आलो होतं. ती म्हणाली मी चहा केलाय तुमच्यासाठी, खायलाही करून ठेवलंय, मी पटकन माझ्या बहिणीकडे जाते 2-3 तासासाठी आणि मी येते. हे म्हणाले जायचं नाही, मी सांगतोय म्हणून जायचं नाही. ह्याच्या पुढे घरातनं बाहेर पडायच्या अगोदर म्हणजे कोणाला भेटायला जायचं असेल किंवा कुठे फिरायला जायचं असेल तर मला सांगायचं. तिथे मात्र मुलगा मुलगी जे होते तेही खूप भडकले, कारण की हे काहीतरी एरेरवी झाली. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं नाही हे चालणार नाही. आणि ए या व्यक्तीने सुद्धा सांगितलं नाही हे मला काही बरोबर वाटत नाही, मी त्यांच्या स्वातंत्र्यावरती मी घाला घालू शकत नाही, हे होणं शक्य नाही. तर ते खूप भडकले आणि जाता जाता म्हणाले आजपासून जिथे तू आहेस ना तिथे तुला बसवतो की नाही बघ, असं ते बोलले आणि घरातनं बाहेर पडले. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी त्याच्यानंतर बरेच वर्षानंतर त्यांना भेटले होते. तो व्यक्ती काहीच करू शकत नाही. मला असं वाटतं या गोष्टीला सुद्धा आता 15-16 वर्ष झाली असतील आणि मी जेव्हा भेटले त्याला जवळजवळ 13 वर्ष झाली असतील. त्यांनी मला बोलवलं कारण की त्यांच्या घरचं अधोगती म्हणतो तसं सगळं सुरू झालं. नवरा फॅक्टरीत जायचा बंद झाला आणि बऱ्याच घटना घडल्या. मुलींची लग्न होत नव्हती किंवा काही अशा सगळ्या गोष्टी आणि घरामध्ये सातत्याने मेडिकल एक्सपेन्सेस वाढायला लागले होते, सातत्याने त्रास होत होता. असं म्हटल्यानंतर मग कुठून त्यांना कळलं असावं, त्यांनी मला बोलवलं. मी घरात गेले होते. घरी गेले, मी घराची ऊर्जा पाहिली. घरामध्ये ऊर्जा भयंकर वाटत होती. मी त्यांच्या मुलीला सांगितलं होतं तू खाली जा कारण की तुला ती झेपणार नाही ऊर्जा. आणि मुलाला सांगितलं होतं तू असलास तरी चालेल पण मला घर बघावं लागेल. आणि मी घरातनं एकेका याच्यातनं फिरत होते आणि मला तोपर्यंत त्यांनी सांगितलेलं नव्हतं की नक्की काय झालंय. मी म्हटलं तुम्हाला कोणाचा तरी शाप लागलाय की तुम्हाला उन्नती तुमची होऊ नये म्हणून. आणि त्यावेळेला एची बायको खूप रडली आणि म्हणाली की हो तुम्ही बरोबर बोलताय, की त्या व्यक्तीने असेच उद्गार काढले. मग असे उद्गार काढले त्याच्यानंतर आमची अधोगती सुरू झाली. मी पूर्ण घरात फिरले, घरामध्ये फिरल्यानंतर जिथे जिथे ऊर्जा वाटत होती जी भयंकर होती त्याला आपण क्लीन करायचा प्रयत्न केला. आज 13 वर्ष माझ्याकडे म्हणजे 12 ते 13 वर्ष झाली या गोष्टीला आणि ते लोक माझ्याबरोबर अजूनही आमचं वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स नाव. एची बायको माझ्यापेक्षा मोठी आहे वयाने, पण ती मला मैत्रीण आणि गुरु मानते, पण त्याच्यापेक्षा सुद्धा ती एक मैत्रीचं नातं बनलं आमच्यात, कारण की दोन्ही मुलींची लग्न पण झालीत आता. हां, पण एक मात्र आहे की एची तब्येत मात्र कधीच ठीक झाली नाही. तो अजूनही जस्ट टीव्ही बघू शकतो किंवा चालू शकतो, बोलू शकतो, तो एक भाग वेगळा, पण तो काम काहीच करू शकत नाही. मुलींनी बरेच प्रयास केले. ते म्हणाले की तुम्ही काही टायपिंग करा, तुम्ही शेअर्सचं करा, तुम्हाला मी लॅपटॉप आणून देते, तुम्ही त्याच्यावरती काम करा, पण तो उंकाच राहिला नाही. कुठेतरी फेलियरची एक भूमिका आली आणि ती तशीच घर करून बसली आणि त्यामुळे तो व्यक्ती कधीच उठू शकला नाहीये. आजतागायत त्याची परिस्थिती अशी आहे की तो जस्ट एका जागेवर बसलेला असतो आणि पांढरा फटक चेहरा झालेला आहे त्याचा, गोळ्या खाऊन जगतोय. कधी काय होईल सांगता येत नाही अशी त्याची परिस्थिती आहे. मग हा प्रश्न येतो की गुरु आपण करून देखील गुरूंनी कसा काय शाप दिला आपल्याला.
मला खूप आश्चर्य वाटतं हे म्हणजे बघितल्यानंतर. पण तुम्ही ओळखच नाही करून घेतलीत, तुम्ही त्याला मानून घेतलं. मी मागच्या वेळेला तुम्हाला म्हटलं होतं की गुरु शोधात येतात, तू माझा शिष्य होणार आहेस, मी आली आहेस किंवा मी आलोय आहेस. आणि इथे तर त्या एनीच सांगितलं की तुम्ही माझे गुरु आहात. मानणं वेगळं आहे पण ते टिकवणं पण वेगळं आहे. दुसरी गोष्ट, शब्दामधूनच तुम्हाला कळू शकतं. एवढा तर मूळ व्यक्ती नसतो कोणीच, त्याला शब्दातनच कळतं की हा व्यक्ती गुरुतुल्य आहे की नाही, आपण काय करतोय. आणि मुळात म्हणजे बांधिलकी ठेवू नका. असं कसं काय कोण करू शकतं की 15-15, 20-20 दिवस येऊन व्यक्ती घरात राहतोय आणि सांगतोय की मी तुझा गुरु आहे, किंवा पूर्ण घरावर कब्जा केल्यासारखं कोणाला हो नाही करतोय. आता इथे त्या शापातनं कसं वाचायचं? शापातनं आपण कधीच वाचू शकत नाही, पण लिमिट्स आपण आखू शकतो. लिमिट्स आखू शकतो आपण कोणालाही घरी येऊन असं राहू देत नाही आपण. हा, एकाच दिवशी तुम्ही या, जेवायला खा प्या, सगळं करा, राहा आमच्याकडे, असे मलाही म्हणणारी व्यक्ती आहे. भरपूर लोक आहेत मला म्हणणारे की सुरुच मॅडम तुम्ही पुढच्या वेळेला आलात ना की आमच्याकडेच राहिला आहे, आमच्याकडे आहे, जागा खूप मोठी आहे. म्हणून मी काय त्यांना शिष्य करून घेतलेलं नाहीये आणि त्यांनी मला गुरु करून घेतलेलं नाहीये. शब्दावरती ज्यांचा अंकुश असतो तोच गुरु असतो. शब्द जसे निसटतायत तोंडातनं तसे सहसा निसटायला लागले ना, हे समजायचं तो गुरुतुल्य नाहीच आहे मुळात. पण तुम्ही बांधिलकी करून घेता हे जेव्हा बोलता की तुम्ही माझे गुरु आहात, त्यामुळे तुम्हाला ती बांधिलकी पण सांभाळता आली पाहिजे. आणि जो नेक आहे तो तुम्हाला फक्त आशीर्वादच देईल. वाचायचं असेल तर निश्चितच त्याच्यावरती सुद्धा दत्त महाराजांनी वाचण्यासाठी बरेच यंत्र केलेले आहेत. पण ते फॉलो करताना लोकांनी असं समजू नये की कपाटामध्ये बरीच यंत्र ठेवले आणि त्यातलं एक यंत्र काढलं आणि तुम्हाला दिलंय. नाही, त्याच्यासाठी म्हणून त्या व्यक्तीचं नाव, त्याचं डेट ऑफ बर्थ आपल्याला लागतं, जन्मतारीख लागते, जेणेकरून आपण त्याच्यासाठी प्रार्थना करून मागवणार आहे ती यंत्र. त्यामुळे यंत्र अशी भरपूर पडलेली नाही. त्यामुळे त्याचं रिस्पेक्ट, त्याचा आदर हा केलाच गेला पाहिजे, तेव्हाच कुठे तुम्हाला त्याचं फळ मिळतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे कोणालाही भेटताना काय आपण बोलतोय, किती बोलतोय आणि आपण कसं लोकांसमोर, ज्याची आपल्याला मागूसही माहिती नाही त्याचं काय त्यांनी करून ठेवलंय किंवा त्यांनी कुठल्या अध्यात्माला त्यांनी फॉलो केलंय किंवा काय, हे माहिती नसताना आपण आहारी गेलो तर मात्र खूप पंचायत होऊ शकते. आणि हो, बऱ्याच लोकांनी मला सांगितलंय की घराची दृष्ट कशी काढायची, तर येणारा पुढील जो आहे एक व्हिडिओ त्याच्यात निश्चित पहा. आता दिवाळीची आज लक्ष्मीपूजन आहे, लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी आज हा करते. ज्यापर्यंत पोचायला मला वाटतं एखाद आठवडा लागण्याची शक्यता आहे. मी ऑस्ट्रेलियात असल्या कारणाने माझ्याकडची लक्ष्मीपूजन, माझ्याकडचं जे होतं ते लवकर झालंय आणि 5:30 तासाने मुंबईत होणार एवढं निश्चित आहे. आता इथे 9:45 झालेत रात्रीचे. पण सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांसाठी म्हणून मी प्रार्थना करीन देवाकडे की तुमची भरभराट हो, तुम्हाला सुख शांती आणि आरोग्य, चांगलं आरोग्य लाभो. आणि भरभराट झाली तर निश्चितच काही गोरगरिबांना तुम्हाला देता आलं तर त्यातला निश्चितच भाग द्या. कोणाला मदत करता आली तर तो सरळ असते, मदत करा. म्हणजे थोडंफार तरी आपल्याला मानसिक शांतता मिळेल. बाकी मोठ्या गोष्टी तर मिळणार नाहीयेत, पण मानसिक शांतता लाभेल आणि जेणेकरून काही डोक्यात असलेली जे काही टेन्शन्स असतील, जे काही मनात चाललेले जे काही द्वंद्व युद्ध असेल ते थोडंफार कमी होईल. तर धन्यवाद. पुन्हा लगेचच भेटूया नवीन गोष्टी बरोबर. आणि काही अनुभव आहेतच गाठीशी, ते तुमच्याबरोबर बोलायचेच आहेत. तर थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.